नाही, सिद्धांताचा आहे, माशीच्या पाण्यातल्या माशीला पोह म्हणायची गरज नाही महाराज. ते कधी ना कधी पोहल्याशिवाय राहत नाही सांगली. बस धन्यवाद, कोटी कोटी न म्हणून तुला ऐक. अमृताची फळे अमृताची वेली. जाऊ द्या, आपण त्यांची स्तुती केल्या, बाकीचे म्हणून त्यांची एका गटाची नाही. मी त्याचं नाही, मी पहिलं शब्द टाकलं कुळी कन्या पुत्र. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. काय म्हणलं मुलाचं नाव? अभिमन्यू. अभिमन्यू राम महाभारतातला दृष्टांत आहे. कौरवाचं पांडवांचं युद्ध चालू झालं. युद्धामध्ये अभिमन्यू सारखा शस्त्रप्रवीण कोणीच नव्हता. अर्जुनाच्या नंतर सर्व बलवान जर कोण होता तर अर्जुन पुत्रच होता, अभिमन्यू. अभिमन्यू सारखा युद्धात कोणी नव्हता. योगायोगानं अभिमन्यूवर युद्धाची बारी आली. आणि युद्धाची बारी आल्यानंतर युद्ध अभिमानाला प्रधानपद देऊन सगळ्या युद्धाला पाठवलं. आणि भगवान कन्हैया आणि अर्जुन फिरायला गेले. आणि फिरायला जात असताना सुभेद्राला सांगून गेले, आम्ही चाललो बरं का, तुझं बाळ युद्धाला गेले. म्हणे माझा बाळ गेलाय ना, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. माझा बाळ सामान्य नाही, माझ्या बाळासारखा वीर कोणी नाही. खुशाल फिरायला जा, जाताना डब्बा घेऊन जा जेवायचं. कोण म्हणली? सुभेद्रा. कोणाला? अर्जुनाला आणि कन्हैयाला, श्रीकृष्णाला. हे दोघं फिरायला गेले. इकडे युद्ध झालं. युद्धामध्ये एवढा प्रवीण अभिमन्यू चक्रव्यूहापर्यंत पोहोचला, पण दैवयोग चक्रव्यूहातून बाहेर येता आला नाही आणि त्याला बाण लागला आणि त्याचा प्राण. संध्याकाळची वेळ झाली, युद्ध थांबलं. हे दोघं फिरत आले. वार्ता कानावर गेली. कानावर वार्ता गेल्यानंतर पार्थ धरणीवर पडला. पार्थ म्हणजे कोण? अर्जुन. हे बहुत दिसला रे पुढे. आणि शिल्प पाठ करून ठेवले का महाभारत? एक म्हणजे कोणा पुढचं उत्तर देऊन चाललं, असंच देत जा. आणि तू देत गेला तर मी पुढे सांगत. आणि एवढं विष पार्थ धरणीवर पडला. पार्थ धरणीवर पडल्यानंतर धर्मराजा आले, नकुळ आले, सदैव आले, भीमदादा आले आणि भगवंताला विचारलं काय झालं, वार्ता कळाली का? कळाली महाराज. अख्खं पांडव दुःखामध्ये पडले. अख्खं पांडव दुःखामध्ये पडले. सगळे दुःखात पडले. पण सुभेद्रा हलवा करत होती. कशाचा? हे बरं पक्क पाठ आहे तुम्हाला. अद्रक काय गाजराच होत नाही का? खरगाचा म्हणजे नक्की खायचं ध्यान आहे. खवा करत होती आणि तिला आनंद होता. कोणता? माझा मुलगा युद्धाला गेलाय, विजयी होऊनच येणार आहे. आणि बाळ बघा ना तुम्ही, पर्सेंटेज ज्या दिवशी परीक्षा झाली, आपल्यात निकालच म्हणतात ना, काय निकालच ना, कवा लागतं निकाल? परीक्षा झाल्यावर. निकाल घ्यायला कोणते पोरं जातात? ज्याला चांगले पर्सेंटेज पडतात ते जातात. बाकीचे म्हणतात तू जाऊन माझंही बघून येऊन. त्यांना माहिती मी किती केली ते. 6-6 महिने शाळेचं तोंड नव्हतं, आता निकाल कुठला हातात येणार आहे. आणि ती आई बी त्या मुलाची वाट बघत असते. माझा बाळ्या निश्चित 90-80% घेतला असेल. आणि म्हणून ती म्हणते आज माझ्या बाळाला खुश करू हवं म्हणून तिने तिच्या आवडतं जेवण बनवते. का तुम्ही बनवता का नाही? आणि बनवत जागले. 10वीला विद्यार्थी चालला. आणि आता तर महाराष्ट्रात बदलले, इकडेही बदलले. यात ठेवा, आता ढकलपास बंद झालं. आता नोटीस आहे, आज मी वाचलंय, बातम्यात बी ऐकलंय, 5वी ते 10वी पर्यंत रिटर्न परीक्षा घ्या पण पुढे ढकलायचं. महाराष्ट्र शासनाचं GR पास झालाय. आणि तिकडलं कवा इकडे येते काय सांगता येत नाही. इकडलीला आणखी तिकडे गेली आहे, तर इकडे याला काय उशीर आहे? पहिली ही सुरुवात झाली मध्य प्रदेश मध्ये. हा इथे बी आलं ना. हा गुरुजी तुम्ही बी मागे बरोबर गुरुजी मी बघितलं. पण मी इकडलं, मला कन्नड वाचता येत नाही ना, आल्यानंतर मी कन्नड कधी बातम्या बघत नाही. होय, जन्मलो आम्ही कर्नाटक मध्ये, वावरलो कर्नाटक मध्ये, आम्हाला कन्नड आहे ना, कारण आमचं शिक्षण महाराष्ट्रात आणि मी ऑल इंडिया गाडी फिरते कोकणवी, त्याच्यामुळे कन्नड येत नाही. जाऊ द्या, आल्यानं लई चांगलं झालं. एक त्याच्यात परिवर्तन आहे, शिक्षकांना लेकराला मारायचं नाही पण डबल परीक्षा घ्यायची. आणि आता खरी कसून परीक्षा आहे. मला तर हे एकदम चांगलं वाटलं. का? नाहीतर 9वी पर्यंत अभ्यास करो नाही तर न करो, आगे चलो, आगे दौड़ते भागो, खाली तुम आगे चलो. आता बंद झाला, ऐका. आणि आता अशी गरज आहे, म्हणजे अभ्यासाची गरज आहे. आणि म्हणून काय म्हणायला लागलो, प्रत्येक लेकराविषयी आईला आपुलकी राहते.
आई लेकरू प्रसन्न ते काय म्हणतात त्याला आपल्या भाषेमध्ये मासिक कार्ड. हा, ते कार्ड घेऊन येऊ लागले की आईला आनंद वाटते. ते कार्ड घेण्याच्या आधी त्याला तयार करून ठेवते आणि त्याच्या तोंडात घालते. तुझ्या तोंडात एक आनंदाचा खवा घे. मुलगा आनंद देत होतो. तसं माझी सुभद्रा मैया आपला बाळ विजयी होऊन येणार आहे या आनंदामध्ये ती करत होती. आणि तेवढ्यामध्ये ही वार्ता कळाली. अख्खं पांडव दुःखामधील विहीन झालेले आहेत. आणि पार्थ म्हणायला लागले, देवा मध्ये बघा ना किचन रूम नाही, तेव्हा किचन रूम नव्हतं, स्वयंपाक करत होत्या म्हणजे किचन रूम नाव दिलं मी. बघा जा म्हणे किचन रूम मध्ये बघा. भगवान मध्ये आले महाराज. सुभद्रे तिसरीच्या मुंडनात आहे. सुभद्रे हा बोला ना दादा काय तुला कळालं का म्हणे. कळायला काय म्हणे माझा मुलगा विजयीच होऊन येणार. त्यांना म्हणलं अगं तसं नाही, जरा माझं ऐकशील का. काय दादा. दोन्ही हात धरलो त्याची. कोणाची. सुभद्रा मुलीची. दोन्ही हात धरून म्हणले इथं बस जरा बस. आणि बस म्हणल्यानंतर तिला बसवलं. सुभद्रे खरं सांगू का हे खवा वाया गेला म्हणे तुझा. आणि तुझं बाळ माझा बाळ हा तुझा बाळ ना आता खवा खायला येणार नाही, तो देव आज्ञा झाली. काय झाली. देव आज्ञा. हसायला लागली की हसायला लागली. हसायला लागल्यावर पार्थ धावत आले म्हणजे अर्जुनजी धावत आले. देवाला म्हणजे देवा लागले एकुलते एक बाळ होतं आणि मेलं. आणि मेलं म्हणून कळालं. कळालं म्हणून हसायला लागली. देवा वेळ लागलाय. वेळ लागले देवा काहीतरी समजवा ना. करा ना सुभद्रेचं समाधान. समजवा ना. पुन्हा देवाने पकडलं. पुन्हा तिला बसवलं आणि पुन्हा बसून सल्या. पुन्हा सुभद्रा म्हणाले सुभद्रा तुला कळलंय का. काय देवा. अगं म्हणे तुझा बाळ गेलाय. गेला की म्हणे. गेला की. आणि आता तुम्ही सांगितलं की मग तू का हसतेस. का तुझ्या डोळ्यातून अश्रू येत नाही. तेव्हा का म्हणून डोळ्यात अश्रू आणू. का म्हणून डोळ्यात अश्रू आणू सांग. देव म्हणजे आता हिला कोणत्या नटाना पटवू. देवाला प्रश्न पडले. छिन्न भिन्न झाले. पुन्हा हसायला लागले. देव पुन्हा म्हणले सुभद्रे जरा थांब ना. डोळ्यातून थोडे तर अश्रू काढ. अगं एकुलतं एक बाळ होतं. देवा एकुलतं एक बाळ होतं. मला माहितीये या पांडवांमध्ये सगळ्या श्रेष्ठ तो होता माहितीये. तुझ्या लाडक्या बहिणीचं बाळ हेही माहितीये. पार्थाचं बाळ हेही माहित आहे. आणि तो चक्रव्यूहामध्ये अडकला मेला हेही माहितीये. पण त्याने म्हणा मग तू रडत का नाहीस. मी कारण सांग ना देवा. कारण देव म्हणजे कारणच नाही सांग. एकुलतं एक बाळ गेलं डोळ्यावरून अश्रू काढणार. देवा का बरं अश्रू काढू मी. देव म्हणे का काढणार नाहीस. एक सांग म्हणे देवा या जगाचा मालक तू आहेस. या जगाचा मालक तू आहेस. तुझी ब्रीद आहे. मी म्हणल ते करतो म्हणून सांग. मी बोलविल्या वेद बोले. मी चालविल्या सूर्य चालेल. पुढचा शब्द आहे म्या हलविल्या प्राण. कोणाच्या हातात आहे जेव्हा. कोणाच्या हातात आहे सांग. गपगार देव. देवा मला माहिती होत तरी माझ्या बाळाला मारण्याची शक्ती तुझीच होती. कोणाची होती. अरे माझं बाळ युद्धाला गेलं तर बघायला गेला नाही तुम्ही दोघं. अरे माझा बाळ युद्ध करत असताना तुम्ही दोघं वनात गेला. तुला माहिती होतं यानं मारणार आहे आणि याला मारवणारच तू आहेस. मारवणारा जर तुझ्या हातात असला होत ना मी हलविल्या प्राण हले. तुझं प्रीत आहे ना मी म्हणल तेच करतो म्हणून. तुझ्याच मनात होतं तुझं आवडत्या असणाऱ्या बहिणीचं बाळ तुझ्या भक्ताचं पार्थाचं बाळ आहे आणि त्याला मारणं तुझ्या हातात होतं. मग मी का दुःख करू ठेविल्यानंते चित्ते असू द्यावे. मी नाही देवा तू मला करणं करता करवितेस. मी भार तुझ्यावर घातलंय. मला याचं दुःख नाही. मग याचं दुःख नाही ना मग ठेविल्यानंते दैसेची राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. मी भार तुझ्यावर घातली आहे. संकल्पावी माया संसाराची त्याच्यामुळे मला दुःख नाही देवा. मग दुःख नाही म्हणल्यानंतर मग तुकोबाराने अभंगाचं तिसरं चरण
शिल्लक राहील आणि 2 चरण आहे, ऐका. तुकोबराय म्हणतात भोगन ते फळ संचिताचे. संचिताच आहे महाराज. दुःखाला कधी आपलं म्हणायचं नाही आणि सुखाला कधी आपलं म्हणायचं नाही. हे सगळं भार त्या देवावर घालायचा. एक तिसऱ्या स्त्रीचं नाव सांगून जातो. चरित्र ज्या सांगत बसत नाही, आता वेळ माझ्याकडे कमी झाली म्हणून धावत्या वेगा सांगतो. पांडवांच्या आईचं नाव काय? व्हेरी गुड. आता तुझ्याकडेच येतो. इकडे कशाला जाऊ? जिथं मान इकडे तिथं चिकम. नाहीतर असं होईल कुंकाचं पारडं घ्यावं डोक्यावर आणि मुस्लिम गलीत विकायला जावं. विकणार आहे का? विकणारच नाही. मग तिकडं जाण्यापेक्षा जिकडे विकलाली तिकडे जावं. ऐका, पांडवाची मैया कुंती, भगवान युद्ध झालं. युद्धामध्ये पांडव विजयी झाले. विजयी झाल्यानंतर प्रत्येकाला राज्य प्राप्त झालं. राज्य प्राप्त झाल्यानंतर सगळ्यांकडून भगवान परमात्म्याने नमस्कार घेतला, सगळ्याला निरोप घेतला. म्हणे मी माझ्या नगरीला चाललो. मी माझ्या नगरीला चाललो. जाता जाता आत्या, कारण कन्हैयाची आत्या होती, आणि बुवा पाशे आले आणि कुंती मातेला वंदन केलं. जगाचा मालक परब्रह्म परमात्मा द्वारकाधीश वंदन केले आणि म्हणायला लागले, मैया मला आज्ञा द्या, मी निघालो. त्याने म्हणले, देवा का? झालं की म्हणे तुझे बाळ दुःखात होते, दुःखात राज्यपणा त्यांचा सांभाळ केलो, आणि आता तुझे बाळ विजयी झाले, ज्याचं त्यांना राज्य मिळालंय, आणि आता राज्य मिळाले, आता त्याचं ते सुखानं राहायला लागलेत, आणि आता मला जायला परमिशन दे, मी जाते. कुंती म्हणायला लागली, देवा म्हणजे दुःखात जवळ राहतोस आणि सुखात दूर जातोस, तर असं जर वाटत असेल ना, तर माझ्या जीवनात दुःख दे. कारण द्वारकेचा राणा पांडवा घरी, इतिहासामध्ये जे लिहिलेलं आहे, तर माझ्या जीवनात तू दुःख दे का? दुःख जर आमच्या जवळ असशील, तर तू आमच्या जवळ राहत असशील, तर मग आम्हाला बाकीची काही गरज नाही. भोग नेते फळ संचिताची मला गरज नाही म्हणे. आम्हाला दुःख येऊ दे, आम्हाला दुःख दे, पण तू नको जाऊ इथून. का? तुझ्यावर आमची माया आहे. संकल्प आम्ही माया ठेविले अनंती, आणि आम्हाला मायाविरहित करून तू जर जात असशील तर नको, आणि आम्हाला दे भोग नेते फळ संचिताचे. तिसरं चरण. चौथ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. शेवटच्या स्त्रीचं नाव सांगतो. तुम्ही म्हणाल हेच पाठ करणार, लाडक्या बहिणीचं राज्य चालवायचं कशाला दुसरीकडे? मी पहिले सांगितलं. शेवटचा इतिहास सांगतो. ज्यांचा पती चक्रविवाहामध्ये प्राण गेला, त्याच्या पत्नीचं नाव काय? रप भाषेत बोललो बरं का, बोललो जोरात. उत्तरे म्हणला. उत्तर नाही, बरोबर योग्य दोघांचे. पण तिकडून कापी का करणार, आणि तुझ्या बुद्धिनकापासूनच तुला 100% पास. उत्तर. जेव्हा तिकडे त्याचं प्राण गेला, तेव्हा उत्तरा कशी होती? गरोदर होती. आणि गरोदर असताना त्या उत्तरेच्या गर्भामध्ये बाळ वाढत होता, आणि त्याचं नाव काय? परीक्षा. लेज पाटकेल ह्या पुढे कीर्तन करते वाटलं, आमचं मार्केट बंद करते. हे मार्केट यार्डातून आम्हाला कधीच वाटलं, मार्केट यार्डातून करत जा. माझं तर आशीर्वचन आहे, लागल्या पुस्तकी घेऊन जा माझ्याकडे. मी वचन देतो इथं जाऊन एका गादीवर, तुला जेवढे ग्रंथ लागतात तेवढे मला मग मी आणून देतो, पण अभ्यास कर बस. चांगलं कर, चांगलं. नुसतं कीर्तनही करू नकोस. माझं पुन्हा म्हणणं आहे, मी याला विरुद्ध आहे. नुसतं कीर्तन करायचं नाही. तू कितीला आहे? 7वीला. 10वीला 90 मार्क घ्यायचो, पण कीर्तन बी कर, पण अभ्यास कर. 10वी झाल्यानंतर 12वीला मार्क घे, 12वीला बी कीर्तन कर. पुन्हा मार्क घेऊन तुला जे व्हायचं, इंजिनियर हो, डॉक्टर हो, कलेक्टर हो, पण हे होत असताना आई बापाला सोडू नको आणि ग्रंथही सोडू नको. हेच धर्म सांगता आम्हाला. जाऊ दे, ऐका. गर्भामध्ये असणार बाळ वाढत होत, आणि इकडं रणांगणाच्या पटांगणामध्ये आणि असणारा पांडवांचा वैरी, त्याचं नाव काय? दुर्योधन. रक्तबंबाळ होऊन पडलेला, आणि रक्तबंबाळ होऊन पडलेला असताना, आणि तो थैयारामध्ये असं लोळायला लागलाय, आणि तेवढ्यामध्ये द्रोणाचार्यांचे पुत्र कोण? अश्वत्थामा. आणि अश्वत्थामा त्या दुर्योधनाच्या जवळ गेले, आणि जवळ जाऊन म्हणायला लागले, का तुझा प्राण जात नाही? म्हणे तू तर सांगितलं होता ना मी अमर आहे, आणि मग तू तर माझं एकही शब्द पाळलाच नाही. म्हणे अरे तू सांगितला होतास मला
पांडवांचा निपांत करीन म्हणून. काय करीन? निपांत करीन. आणि आता तर पांडव विजयी झाले घोष करत गेले म्हणे. आणि त्यांचा निपांत कोण करेल? त्यांचा निपांत कोण करेल म्हणजे अश्वत्थामानं सांगितलं पांडव कुळाचा नाश करेल, एकही जिवंत सोडणार नाही. आणि शस्त्र घेतला आणि शस्त्र घेऊन सोडायला निघाला. आणि सोडत असताना त्यानं प्रतिज्ञा केली होती की जेवढे मला झुकतील, नीट लक्ष द्या, जेवढे मला झुकतील तेवढे वाचतील, आणि जे मला झुकणार नाहीत माझ्या शस्त्राला त्यांचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्याला ही वार्ता गेली. सगळ्यांनी असणारे दोन्ही हात जोडले त्या शस्त्राला. निघालेल्या कुणाच्या? अश्वत्थामाच्या हातातून जे शस्त्र निघालं ना, पुढे ते 5 पाळं मारले ती कथा वेगळी आहे, पण हा वेगळा इतिहास आहे त्याच्यातला. आणि ज्यावेळेस शस्त्र सुटलं त्यावेळेस धर्म, नकुळ, सधेव, भीम, अर्जुन एवं सगळ्या अर्धांगण्या सगळ्यांनी देवाला शरण गेली. आणि शरण गेल्यानंतर ती मंत्रा म्हणायला लागली, देवा ऐक, ते सगळे गेले, मी बी जाईल शरण तुला, पण मधल्याला तर काही माहित नाही ना रे. मधल्याला एकच माहित आहे, कोणतं? तुझं नामचिंतन. मधल्याला दुसरं माहिती नाही, कारण आत गर्भामध्ये त्याला बाहेरली माया माहिती नाही. तो आज तुझं स्मरण करणार आहे. कारण किती प्रमाण आहे बघा. एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवी न पाय हा माझा. कारण मध्ये तो नवस करतो म्हणून तर सोहम 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 हा भगवंताचा स्मरण करतो देवा. आणि तो मध्ये आहे रे, आणि त्या बाळाची मला चिंता आहे. म्हणून मी काय करते, तू कामने घालू
ज्ञानेश्वर तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी देवाच्या पायावर संसार वाहिनं हेच भक्ती देवाला आवडते म्हणजे हेची थोर भक्ती ठेविले अनंते तैसे चिरावे हेची थोर भक्ती आणि भोगाला संचेताला सामोरे जाणं हेची थोर भक्ती आवडते देवा म्हणून जीवनामध्ये अशी भक्ती तुम्ही करा आणि त्या भक्तीतून देवाला प्राप्त करून घ्या अशीच भक्ती देवाला आवडते बाकी भक्ती कोणती आवडत नाही देवाच्या ठिकाणी भिन्न नाही पण अशी भक्ती आवडते म्हणून हीची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची यथामते यथावकाश जशी सद्गुरु दादासाहेबांनी कृपा केली आमचे पूर्वज गजेंद्र महाराजांनी जशी छाया केली त्या अभंगा त्या बुद्धीप्रमाणे जशी छाया केली त्याप्रमाणे या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये जेवढं चांगलं आहे ते माझ्या पूर्वजांचं सद्गुरूंचं भगवंताचं आहे चांगलं असेल तेवढं श्रवण करा चुकलेलं माझ्या पदरात घाला पुनश्च एक बार तुम्हा सर्व या मार्केट कमिटीच आणि सगळं मार्केट कमिटीतर्फे केलेला हा नामयज्ञ सप्ताह दिव्य आणि भव्य आहे आणि अशा दिव्य भव्य आणि जो चालत असलेला नियम आहे अनादी आम्ही बालाजी मंदिरमध्ये चालू केलो होतो आमचे पूर्वज कर्ण महाराजांनी तोच अधिष्ठान इथं बी आहे आणि त्याच अधिष्ठानाकडे चालत असलेला फक्त एक इथं आल्यावर 6 वर्ष झाली तिथं बरंच वर्ष केली तिथं 12 वर्ष एक तप तिथं झालं दुसऱ्या तपाच्या अर्ध्यामध्ये पोहोचलोत आणि अशीच तुमच्यावर सद्गुरूंनी कृपा करावी असंच तुम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि असंच तुम्ही सर्वांनी करावं पण हे करत असताना तुमच्या बुद्धीमध्ये जे खळांची व्यंकटी सांग अशी तुमची बुद्धी राहिली पाहिजे समतत्वानं तुम्ही भगवंताने तुमच्यावर कृपा केली पाहिजे सद्गुरु दादासाहेबांना तुम्ही विराजमान केलात आणि ते विराजमान केल्यामुळे त्यांच्या कृपेछायेने हे करता त्याबद्दल पुनश्च सर्व या सप्ताह कमिटीचे आणि सर्वच भाऊ भालकीवाल्यांचेच भालकी म्हणल्यावर बाकीचे राहिले कारण आजूबाजूचे 25 कृषीतून सगळे शिरते आले पण सगळ्यांच्या चरणावर वंदन करतो आणि या ठिकाणी शेवेला पूर्णविराम येतो जाता जाता 1 मिनिट घेतो आपण सनातन धर्माचे आहोत आपण हिंदू धर्माचे आहोत आमचं रक्त हिंदू आहे आमचं दैवत भगवान विष्णू आहे आम्ही भगवंताचे दास आहोत म्हणून याची जीवनामध्ये थोडी दक्षता ठेवा आणि त्याचे तंतोतंत पालन करा आम्ही सनातन धर्माचे असल्यामुळे धर्म पालन करणं आमचं काम आहे हे जे आम्हा करणे काम आहे आपलं काम आहे म्हणून धर्माचं पालन करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा निर्व्यसनी जीवन जगा सदाचारी जीवन जगा सात्विक जीवन जगा आणि हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आशे पुत्र जन्माला सगळ्याचे चालेल माझं कोणाला टोमना नाही त्याला भलं म्हणल्यावर बाकीच्याला निंदा केली होती पण आपले पुत्र ही एवढंच चांगला अभ्यास करा पाहिजे आणि आपल्या मुलांनी सुद्धा ज्ञानेश्वरी गाता मी एक सांगून जातो जगतामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं जर दर्शन घ्यायचं असेल तर गाता वाचला पाहिजे ज्ञानोबारायचं दर्शन घ्यायचं असेल तर ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे यावर्षी थोडं खंत वाटली मला जर कोण त्यावेळेस आला असता तर सांगितलं असतो यावर्षी जगद्गुरु तुकोबारायला सदैव वैकुंठ गमन होऊन 375 वर्ष अमृत महोत्सव चालू आहे या काळामध्ये इथं गाता पारायणला व्हायला पाहिजे होतं पण तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण ठेवलात पण कधी योग आला तर इथून पुढच्या काळामध्ये आपापल्या घरामध्ये मी पुन्हा शब्द बदलला नाही आपापल्या घरामध्ये तुकोबारायचं घरामध्ये पारायण करण्याचा प्रयत्न करा आमचे सांगलो येणाऱ्या बीजपर्यंत जे फाल्गुन द्वितीया या कालापर्यंत म्हणजे सदैव वैकुंठ गमन तुकोबारायला झालं इथपर्यंत आपणही त्यांची सेवा केलो आणि त्यांच्या सेवेमध्ये आम्ही रुची व्हावं याच्यासाठी प्रत्येकांच्या चरणावर विनंती बरं का अहंकार नाही किंवा उपदेश नाही तुम्हाला करत मी विनंती करतो आपल्या घरामध्ये गाथा असेल नसेल तर मागवा
पण आपल्या घरामध्ये प्रत्येकाने गात्याचा पारायण करण्याचा प्रयत्न करा. विनंती आहे. तुम्हाला वाचता येत नाही, बाळाकडून वाचून घ्या. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला वेळ मिळत नाही, सकाळी 5 वाजवा, मुलाकडून 5 वाचून घ्या, सासऱ्याकडून 5 वाचून घ्या. 5 वाजता येत नाहीत का? सगळ्याला वाचता येतं 5-5. आणि असं करून बीजपर्यंत जर गाथा पारायण केलात तर आपण त्या अमृत महोत्सवामध्ये आपली सेवा सुद्धा रुजू करू शकतो. एवढी ताकद या धर्माची आहे. म्हणून पारायण करा आणि पारायण करत असताना त्याच्यावर विश्वास ठेवा आणि नवऱ्याला रोज शिवा देत नाही, देऊ नका. धर्मही महाराज देऊ नका. म्हणून नवऱ्याच्या दररोज पाया पडत जा आणि जेवढं होईल तेवढं आपल्या कपाळाला कुंकू लावण्याचा प्रयत्न करा. आमचेच लावणार तर तुम्हाला सांगून काय करणार नाही. माझे तर लावणार ना, शेतीला होतात मी कशाला. आणि कोण तर बघून येईल महाराज पहिले आप सुधारू. कारण स्टँडर्ड असलं की स्टँडर्ड जायला जातात. आता ते नोकरी वर्गाची जायला बघतात, त्याच्यामुळे होतं. पण एक पुन्हा पुन्हा विनंती आहे, माझं कर्तव्य आहे धर्माबद्दल तुमच्या पाया पडणे, माझं कर्तव्य आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा पाया पडलो. मी कोणाची उणे काढत नाही, मी कोणाला निंदा करत नाही, मी कोणाची स्तुती करत नाही. धर्म सांगतो तुम्हीच्या जीवनामध्ये तुमचा पती निरोगी राहावं, पतीला आयुष्य मिळावा आणि पती असणारा आयुष्यामध्ये अनेक वर्षपर्यंत जगावं वाटत असेल तर शास्त्र सांगता आपल्या ललाटामध्ये कुंकू लावलं पाहिजे. जेवढं मोठं कुंकू लावलं पाहिजे तेवढं आपल्या नवऱ्याला आयुष्य मिळतं. म्हणजे बरं झालं 7:30 उद्या पुसूनच टाकतो म्हणण्यापेक्षा मी बघितलंय लहान तोंडी मोठं घास घेतो. इथं कसं आहे मला माहिती नाही. मी एक दिवशी पोस्ट ऑफिसवर होतो, मला थोडस मला काम होतं पोस्ट ऑफिसला. मी पोस्ट ऑफिसला गेलो, माझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. मी मध्ये बसलो होतो महाराज म्हणून. बाहेर बघितलो 80% मधले 20% बाया नवऱ्या असून विधवा पेन्शन उचललेत. काय परमार्थ करता हो, काय परमार्थ करता? किती त्या महादेवाला पाणी घालता? जर नवरा जिवंत असताना तुम्ही जर त्याला मारून पैसे घेता. आणि हकीकत ना, म्हणजे पाहिल्यावर सांगलं लोक, खोटं सांगलं नाही. व्यासाची गादी आहे, नारदाची गादी आहे, आमच्या ज्ञानोबा तुकोबाराची गादी आहे. त्या गादीवर थांबून सांगलेलो, अरे नवरे मरण्याच्या आधी मारून जर पैसे घेत असताल मग तुमच्याकडे धर्म कुठे आहे? धर्म कुठे? तिथे यायचं, टिकली काढायचं, मी विधवा म्हणायचं, पैसे घ्यायचे. याच्यातले खरंच सांगा बरं, याच्यातले 40% लोक असतील की आपलं आयुष्य वय कमी आहे पण आता बोलणं गेली आत्ता दारू केळी बसली की खरं बोलण्याची संख्या महिला राग येते. ऐका, याला धर्म म्हणत नाहीत महाराज. नाही, माझ्या बापाचे पैसे घेऊ लागले तुम्ही शासनाकडून पैसे घेऊ लागलात, पण शासन पैसे कोणाचे घेऊ लागले? बघा कोणाची घेऊ लागले? आपल्याला जी देऊ लागले त्याला कोणाची देऊ लागले? मग आपण फसून आलो, त्यानं फसून आलो. मग ठक कोण आहो? त्याच्याहून ठक आम्ही, आमच्याहून ठक. आणि अधर्म कोणाकडे होऊ लागला? कोणाकडे होऊ लागला? बोला ना, थोडं बोला. अधर्म आम्ही करायला लागलो म्हणून आपण अधर्म करत असल्यामुळे आपल्यावर गलानी यायला लागली. वक्फ बोर्डासारखे उठून बसायला लागले, वक्फ बोर्डासारखे उठून बसायला लागले. आणि वक्फ बोर्डासारखे उठून बसलं की मग आम्ही म्हणायला लागलो त्यांचा समाज जास्त आहे, हम दो हम एवढं म्हणत बसलो. दुसऱ्यावर दुःख करू नका, पहिले आपण खंबीर हो. आणि आपण खंबीर होण्यासाठी आपण पहिले प्रयत्न करा. आणि आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञानी वागडे. इथं जेवढ्या तरुण असतील, जे कॉलेजचे असतील, जे शाळेचे असतील, त्या तरुण तरुणीच्या चरणावर माझं दंडवत आहे. ह्या फॅशनाच्या मागे लागू नका, या मालिकेच्या टीव्हीवरल्या मागे लागू नका, या मोबाईलच्या मागे लागू नका. आयुष्य जर चांगलं करून घ्यायचं असेल, आयुष्याचं सोनं जर करायचं असेल आणि कुटुंबाचं जर चांगलं नाव करायचं असेल तर जीवनामध्ये शाळेला जायला चुकू नका, कॉलेजला जायला चुकू नका, अभ्यासापासून वंचित राहू नका, चांगल्या अधिकाराला जा, चांगल्या असणाऱ्या बुद्धी प्राप्त करून घ्या. आणि हे करण्यासाठी तुम्हाला धर्म प्रतिपालन केलंच पाहिजे. आणि याच्यासाठी आई वडिलाच्या पाया पडलंच. तो पडतो का? कोणाच्या? बाबाच्या, आईच्या, बायकोच्या? झाली म्हणणं मग असंच काय करणार? नाही पडू नका मत नाही. पडा ना बायकोच्या बी, नको माझं मत नाही. पडा. तिनं जर पाठीवरती धर्म सांभाळत असेल तर पडण्यात काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. मी चित्रणात्मक सांगतो का, ती जर आपल्याला दररोज चांगला डबा करून देत असेल,
आपण येईपर्यंत वाट बघत असेल, आपण जेवल्याशिवाय तिनं जर जेवत नसेल तर तिच्या पाया पडा काय, हे आपण उठण्याच्या आधी अर्धा किलो खाऊन पाच यांच्या पाया पडू नका म्हणून आम्ही एवढं सांगतो, दुसरं काही नाही. ऐका, आई वडिलाची सेवा करा, निरीक्षण जीवन जगा, शाळा शिका, आणि इथून पुढे शेवटचं एकच मिनिट घेतो, तुमचंही भलं करतो आणि ह्यांचंही भलं करतो. एकच मिनिट. येणारी 14 तारीख जानेवारी, त्या 14 तारखेला कोणतं सण राहते? हा, कोणतं सण राहतं? संक्रांत. काय करता? बोला ना, बोला ना, बोला ना. तिळगुळ थोडे वाटता, पण वाटता काय? वाण, वाण. बरोबर आहे ना? एक सांगून जातो, नवऱ्यातल्या खिशाची चोरी करू नका वाण वाटून. आता इथून सावध राहा, महाराज पाकिट सावध. ताई आले मला माहित आहे, पाकिट जर खिशात ठेवू नका, त्यांच्याच हातात देऊन टाका आणि मापून ठेवा म्हणून सांगा. काय सांगतो? वाण वाटाकडे नको म्हणणारा मी महाराज नाही, नवऱ्याचे पैसे घेऊ नका म्हणणारा मी महाराज नाही, पण वाण वाटत असताना आपण देऊनही भलं व्हावं आणि ते घेऊनही. पण तुम्ही काय वाटतं? आटाण्याचं शॅम्पू ना, तिच्या दोषाला पूर्ण ना. बोला ना. हसण्याचा विनोद नाही हा, हसण्यासाठी सांगत नाही, हसण्यासाठी सांगत नाही. आटाण्याचा शॅम्पू तिच्या तर डोक्याला पुरते का? आणि तुमच्या तर नाही गेलं तर ते आता निघाले ते खेळण्या एवढंच कमवा, हिच्या डोक्यात बी घुसणार आणि याच्या बी. का उगा पैसे वेस्ट करता? माझं मत आहे, का पैसा वेस्ट करता? याच्यापेक्षा तुम्हाला वाटायचं ना, माझ्या ज्ञानोबरायचं ज्ञानेश्वरी वाटा, ज्ञानोबरायचा हरिपाठ वाटा, भगवान गीता वाटा. 2 रुपयाला गीता आहे. किती रुपयाला? माझ्याकडे या, मी तुम्हाला गीता प्रेस मध्ये नेऊन सोडतो. 2 रुपयाला गीता आहे, 5 रुपयाला हनुमान चालीसा आहे. किती रुपयाला? आणि सामान्य घेता तुम्ही कमवा 5 रुपयाचा, ते डोक्याला बघत नाही. जर 5 रुपयाचा तुम्ही हनुमान चालीसा घेतलात, 2 रुपयाची भगवद्गीता घेतलात, चांगली असाल तर ज्ञानेश्वरी वाटलात, तर कमीत कमी त्याच्या घरी गेल्यानंतर जिनं घेतले ना, तिनं आदरानं ते नेऊन देवाच्या घरात ठेवेल आणि त्याचं दर्शन घेताना म्हणल, माझ्या घरात कधी ज्ञानेश्वरी नव्हती, तिनं वानामध्ये दिलं, तिचं भलं होऊ दे. आणि शॅम्पू घेतली तर म्हणते तिच्या हाताला काय झालं होतं की रुपयाचा सुद्धा दिली. मग चांगलं म्हणून घ्यायचं ना, तुम्हाला धर्म करायचा ना, म्हणून एक आहे काय, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गीता, जगद्गुरु तुकोबरायचं नाही, मालिका वाटा. नाही जमलं शिवबाचं चरित्र, अहिल्याबाईचं चरित्र, नाहीच जमलं संतांचं वीराचं चरित्र देवाणघेवाण करा. याचं नाव आहे वाण. कारण तुम्ही वाटलं ते बी उपयोगाला यावं आणि ज्यांनी घेतलं ते बी उपयोगाला घ्यावं. आणि हे वाटत असताना धर्मनीतीचं पालन करून, सत्याचं आचरण करून आणि हे जीवनामध्ये अंगीकार करायचं. एवढंच सांगून झालेली सेवा पुनश्च सर्वांच्या चरणावर भावाने आणि तुमच्या चरणावर सेवा समर्पित करतो. बोलत असताना एखादी शब्द इकडे तिकडे गेला असेल तरी पुन्हा तुमच्या सर्वांच्या चरणावर वंदन करून या ठिकाणी सेवेला पूर्ण इनाम देतो. ज्यांना हात असतील त्यांनी वर करा, असतील तर, नसतील तर करू नका, असतील तर करा. आणि असून नाही म्हणलो तर इथून जाजोपणा पॅरलेस झाल्या मी जिम्मेदार. तुकोबरायचं भजन आहे, त्याच्यामुळे एक बार मोठ्या तासानं माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं भजन करा. तुकाराम तुकाराम Come on.